अशी शेंगदाण्याची चटणी बनवली ना तर मुलांनाही नक्की आवडेल आणि मोठेसुद्धा आवडीने खातील. तर बघा कधी भाजीचा कंटाळा वगैरे आला असेल ना तर अशी छान अशी चटपटीत अगदी 10 मिनिटात बनणारी ही शेंगदाण्याची चटणी आपण बनवणार आहोत. तर बघू शकताय आपल्या रेसिपीला सुरुवात करते. हॅलो आहे नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. इथं मी तव्यावरती बनवणार आहे. तर इथं तवा छान असा गरम करून घेतला आहे. तर हा लोखंडाचा तवा आहे. तर याच्यावर तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा खरडा वगैरे बनवा, चवीला अप्रतिम असा होतो. तर बघू शकता इथे शेंगदाणे घेतलेत मी एक वाटीभर. तर हे शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहे. छान असे खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला हे शेंगदाणे. तर ही शेंगदाण्याची चटणी आहे ना अगदी कमी वेळेत बनणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणारी आहे. तर ही अशी शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवली ना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून जर ठेवली तर अगदी महिनाभर टिकणारी ही शेंगदाण्याची चटणी आहे. तर चवीला तर अप्रतिम अशी लागते आणि अगदी गावरान पद्धतीने मी बनवलेली आहे. कुठलाही जास्तीचा मसाला वगैरे न टाकता हे मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे शेंगदाण्याची चटणी तुम्हाला आवडली का ते. तर इथं शेंगदाणे आपले खरपूस असे कमी गॅसवरती मी भाजून घेणार आहे, बघू शकताय. तर अगदी 5 ते 10 मिनटे शेंगदाणे मी छान असे भाजून घेतले डाग पडेपर्यंत शेंगदाण्याला. तर आता थोडंसं तेल ओतून घेतले याच्यात. तर तेल ओतलं ना की शेंगदाणे आणखीन छान असे खरपूस होतात आणि चवीलाही छान लागते अशी चटणी बनवल्यावरनं. तर ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही खलबत्त्यामध्ये बनवा किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवा, चवीला अप्रतिम अशी लागते. तर मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही अशी शेंगदाण्याची चटणी देऊ शकता, कारण तिखट वगैरे जास्तीची होत नाही. तर मुलं अगदी आवडीने खातात ही चटणी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर कधी भाजी वगैरे नसेल तर अशी शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवली ना फ्रीजमध्ये अगदी महिनाभर टिकते आणि आपण भाकरीसोबत, भाजीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खाल्ली तरी चालेल. तर आपले शेंगदाणे बघू शकता छान असे भाजून तयार झालेले आहेत. तर 2 ते 3 मिनटं मी तव्यावरती असेच ठेवलेले आहेत, गॅस बंद केलेला आहे आणि शेंगदाणे छान असे कडक झालेले आहेत बघा. तर आता हे शेंगदाणे काढून घेते एका प्लेटमध्ये आणि त्याच तव्यावरती आपल्याला परत गॅस चालू केला. त्याच तव्यावरती आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्यात. तर इथं 7 ते 8 मिरच्या मी घेतल्या. तर या तिखटवाल्या मिरच्या आहेत. तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या तरी चालतील. तर बघू शकताय ह्या मिरच्या छान अशा कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायच्यात. असं भाजून घेतल्यानंतर मिरच्यामधील जो ओलसरपणा असतो ना तर तो ओलसरपणा कमी होतो आणि आपली चटणी आहे ना टिकण्यास आणखीन मदत होते. तर ही अशी चटणी बनवायची आणि प्रवासामध्ये सुद्धा नेली ना तरी अगदी महिनाभर टिकेल अशी ही चटणी आहे. तर बघा छान अशा डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्यात. तर मिरच्या छान असे डाग पडेपर्यंत भाजून घेतल्या. तर एका साईडला करून घेतल्यात तव्यामध्ये. तर आता आपल्याला याच्यात ना लसूण घेतलेला आहे. तर लसूण टाकायचं आपल्याला याच्यात. तर लसणाचे मी सोललेला नाही हा लसूण, सालीसकट लसूण घेतला आहे. असा सालीसकट घेतला ना तर चटणीला छान चव येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा असं. तर याच्यात थोडंसं आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतल्यात. तर फोडणीला वगैरे टाकताना कढीपत्त्याची पानं टाकण्यापेक्षा अशी आपल्याला वाटणामध्ये टाकायचे, म्हणजे चव छान येते अशी वाटणाला आपल्या हिरव्या चटणीला. तर हे असं थोडा वेळ मी ना ह्याचं ओलसरपणा जाईपर्यंत असं भाजून घेतले, परतून घेतले बघा हे मिरच्या वगैरे सर्व. तर हे असं 2 ते 3 मिनटासाठी मी परतून घेतलं. तर असं थोडंसं परतून घेतलं ना की चव पण छान येते आपल्या चटणीला. तर तुम्हाला हिरवी मिरची पाहिजे नसेल ना याच्यात तर तुम्ही लाल तिखट घेतलं तरी चालेल, तरी चटणी अप्रतिम होते चवीला. तर ते सर्व एका साईडला करून घेतलं बघा तव्यावरतीच. तर आपला गॅस कमी केलेला आहे, गॅसची फ्लेम कमी आहे. तर इथं 1 चमचा जिरं घेतले मी. तर जिरं छान असं भाजून घ्यायचं कमी गॅसवरती. थोडंसं असं कडक झालं ना की जिऱ्याचा जो काय सर्व सुवास आहे तो या आपल्या चटणीमध्ये उतरतो. त्याच्यामुळं थोडंसं असं गरम करून घ्यायचं आणि सर्व मिक्स करून परत थोडंसं असं परतून घ्यायचं आहे.
तर हे सर्व परतलेलं आहे ना, तर आपल्याला हे छान असं थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावरच वाटण करायचं याचं. गरम आहे तोपर्यंत वाटण करू नका. तर हे सर्व आता झालेलं आहे आपलं. हे मिरच्या वगैरे सर्व झालेले आहेत आता भाजून वगैरे. तर आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी असं एका प्लेटमध्ये काढून घेते बघा सर्व साहित्य. तर आता थंड करण्यासाठी ठेवते. तर 2 ते 3 मिनटासाठी मी थंड करायला ठेवलेलं आहे. तर बघू शकता असं थंड करायला ठेवलं होतं मी एका प्लेटमध्ये. असं पसरून थंड करायला ठेवलं ना की लवकर थंड होतं. किंवा फॅनखाली ठेवा जर तुम्हाला वेळ नसेल तर. अगदी 2 मिनटात थंड होईल. तर मी खलबत्त्यामध्ये नाही करणार, मिक्सरच्या भांड्यात करणार आहे. जर तुमच्याकडं खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये केलं तरी चालेल. तर हे आपल्याला वाटण जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. कारण याचे शेंगदाणे वगैरे खाताना दाताखाली आले ना तर चव छान लागते. तर अशी बघू शकता फोडणी वगैरे न करता अशी छान अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. तर बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली शेंगदाण्याची हिरवी चटणी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.